आता मी करते गरम गरम भजी आणि बाहेर चालू आहे जोरदार पाऊस. इतका पाऊस चालू आहे ना, ह्या पावसामध्ये गरम गरम भजी खाण्याची काही मजा काही वेगळीच असते. दरवाजात बसली होती ती पप्पाची वाट बघत. ते गेले वरती तर त्याच्यामुळे ती वाट बघत दरवाजात बसली होती त्यांची. शुभ प्रभात नाव. जय श्रीराम मित्रांनो, जय हनुमान. वेलकम टू माय न्यू व्लॉग. आमची आज सकाळ झाली आमच्या घरी. माझी माऊ आज लवकर उठली बघा. बांगडी टोचली माझी. बघा माझ्या माऊला माझी बांगडी टोचली मित्रांनो. हे बघा माझी माऊ. हे बघा राघव पण उठलाय आमचा. माऊ उठली, ताई तर झोपलीच आहे. माशा अँड द बेअर. गाईस तर सकाळ झाली आहे. आज काय स्पेशल असेल तुम्ही सांगा बरं. नेते ना गाईस, सांगा बरं काय स्पेशल असेल आज. पाऊस येतोय आणि पावसात कोणता सीझन असतो. गरम गरम चहा आणि पकोडे. आज मम्मी बनवणार आहे पकोडे सॉस खाऊ आम्ही. आता मी चालली आहे दुकानात आता मम्मी पावसाचं पाणी काढते इथं बाहेर. खूप पाऊस येतोय गाईस, बघा तुम्ही. खूपच म्हणजे खूप पाऊस येतोय. आता पावसात गरम गरम खायची लई इच्छा होती. माझ्या तोंडात पाणी सुटले. तर आता जात होता आम्ही, म्हणजे मी घेऊन येते बेसन पीठ सॉस वगैरे. मग मम्मी करते पकोडे. तर भेटूया पकोडे करताना. बाय. हा गाईज, आमची माऊ पण येणार आहे दुकानात. तर गाईज आता आम्ही दोघी आलोय दुकानावरून बेसन सॉस वगैरे घेऊन. आता मम्मीची चालली आहे तयारी. बटाटे लावलेत, कांदे ते कापून, मिरची ते कापून, कोथिंबीर वगैरे कापून आता करतीये मम्मी. मम्मी तुला आवडतात का पावसात पकोडे खायला. कारण की खूप स्पेशल असतात ते पावसात. आणि काय त्याला काय म्हणतात मम्मी, काय मक्याचे कणीस ना. कणीस पण पावसात खूप फेमस असतं. कणीस हा टेस्टी वाटतात त्याच्यामुळे. तू खाणार रे. नाही, हिला नाही द्यायचं. हा स्माइल. गाईजला म्हण गाईज आम्ही पकोडे बनवतोय. कपोडे नाही पकोडे. तर गाईज आता मम्मीनी ते काय म्हणतात मिश्रण रेडी केलंय मित्रांनो. आता मी करते गरम गरम भजी आणि बाहेर चालू आहे जोरदार पाऊस. इतका पाऊस चालू आहे ना, ह्या पावसामध्ये गरम गरम भजी खाण्याची काही मजा काही वेगळीच असते. सोबत आहे शेजवान चटणी गरम गरम भज्यांच्या सोबत. आणि आहे सॉस तर आमच्या माऊनी नुसताच खाऊन टाकलाय. सगळं संपून गेलाय. सर्व सॉस संपवून टाकला तिने. नुसतं कोरडा सॉसच खाल्लाय. आता चिव आणि सार्थक खाता शेजवान चटणी बरोबर. सगळा सॉस संपून गेलाय. सगळा सॉस संपलाय. आता मम्मीनी बनवलेत भजे. आधी मुलांना बनवून देते मित्रांनो. मुलांसाठी झाले बनवून. आम्ही दोघं गरम गरम खाणार. बटाटे पण बॉईल केले, थोडं पीठ मळून घेते. बटाट्याचे पराठे करते. गरम गरम भजी. गाईज आता मम्मीने आम्हाला बनवून दिलेत. हे आता आम्ही खातोय. माऊ बसली, दादा बसलाय. आता मी पण बसले खायला. आता आम्ही सगळे खातो. मित्रांनो माऊनी बघा खूप जोरात तिथं बघा थुकलेलं दिसते तुम्हाला. तिथं लाल मिरची टाकलेली मम्मीने. किती 2-3च टाकलेल्या. हिने खाल्ली अशी करत होती. चावली पण तिने गाईज. आणि मी पण चावली. लय तिखट लागते.
बिस्किट खाल्ला तरी तिला तिखट जात नाहीये. डोळ्यात पाणी आलं पार. आणि आता बटाटे जे उकडायला केलते, उकडायला ठेवलेले, त्याचं मिश्रण तयार आहे. आणि ह्या तव्यावर पराठा ठेवलाय. आता बघा उंडा केलाय. आता त्याच्यात बटाटे टाकले, लाटणार आणि मग आपलं तसंच चपातीसारखं भाजायचं तेल ते लावून. माहिती आहे सर्वांना. त्याची रेसिपी सांगायची गरज नाही. दादा माऊ शेजवान चटणी बरोबर खात आहेत. हा, आता मी पण बसले खायला. सगळे टी बघत बघत खातायत. मस्त पावसाचे मजे घेत आहेत सगळे. तर मित्रांनो, काल आम्ही आलोय नागपूरवरून आणि त्याच्यानंतर बॅग काही अनपॅक केलीच नव्हती. आता अनपॅक करतोय बॅग. सर्व मोकळी करायची राहिलेली. पोळपाट, माऊचा पोळपाट, ते सर्व ह्याच्यामध्येच होतं. काढलेलंच नाही आम्ही. आता अनपॅकिंग करते बॅगला. मोकळी करते बॅग आता. चला. राघव सोबत मी बोलते तर बघा कसा 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 लाता मारते. कसा अशी बसली ना मी लगेच लाता मारते. बघा 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 त्याच्या लाता. ह्या पोग्याच्या लाता. ओगू बाई, ह्या पोग्याच्या लाता. या पोग्याच्या गाईज, आता तो उठला होता, माझ्याच आवाजाने उठला होता. मी खेळत होते त्याच्यासोबत. ओ आग आग. मित्रांनो, कशी वाट बघतीये दरवाज्यात बसून. कोके बघा, आवाज दिला तर कशी बघती माझ्याकडे. बस नाही ते आतमध्ये बस. गारमध्ये कशाला बसली तिथून? पाऊस लागतो अंगावर, पाऊस येतो. घरात बस. हा बस घरात. बस बस तिथे. व्हेरी गुड. बघा कसं ऐकती बोललेलं माझं. हुशार आहे माझी बाई कोकी. झोपून जा आता. जेवण केलंय, सगळं झालंय. झोपा आता. ऐकती बरं का ती माझं. मित्रांनो, भुकत असली ना खूप जोरात, तिला ओरडलं ना आणखी जोरात भुकती. तिला म्हटलं शांत बस ना, मग बरोबर शांत बसती. लाटणं उचललं ना मगाशी मी तिच्यावर, तर माझ्याकडे अशी बघत होती. आता बघा कसं बसलं शांत. झोपून जा. दरवाज्यात बसली होती ती पप्पाची वाट बघत. ते गेले वरती, तर त्याच्यामुळे ती वाट बघत दरवाज्यात बसली होती त्यांची. आमचा राघव बाबा बघा कसा खेळतोय मित्रांनो. बघा कशा खेळतोय. माऊ आणि चिव खाली नाहीये, वर गेले, त्याच्यामुळे हा एकटा खेळतोय. बघा कशा खेळतोय एकटा बाबू माझा डबड्या. आहा, क्युटी क्युटी, माझ्या क्युटी क्युटी. कसा हा अशी दग 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 द, आग दग दग द, आग दग 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 दग. मी जेवू का बाबू? बाय बाय. शुभरात्री. शुभरात्री माऊ. पहिले शुभरात्री तर म्हण. तसं नाही करायचं. शुभरात्री म्हण. माझ्याकडे बघ. जाऊ दे. माशा बेर बंद करायचं का? मग शुभरात्री. जय श्रीराम. चिव माशा बेर बंद कर. ही नीट नाही म्हणत. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया नीट म्हण. बाय मित्रांनो. बाय मित्रांनो.